अरे हे काय चाललंय का यार? हे 13 वर्षाची मुलगी राजस्थानमध्ये, ती आपल्या घरी जायला रिक्षा पकडते आणि रिक्षावाला तिला एका हॉटेलमध्ये विकतो. तिच्यावरती भरपूर माणसं त्या लेकरावरती अत्याचार करतात यार, तिच्यावरती रेप करतात. 30 ते 40 जणांनी काहीतरी रेप केलं असं ऐकायला भेटले, न्यूजमध्ये आलेलं आहे. आता ते हॉटेल वगैरे सगळं ते सगळं तोडलेलं आहे. अरे तुला लाज नाही वाटली का रे नालायक नीच माणसा? त्या लेकराला तू रिक्षानं घरी सोडायच्या ऐवजी हॉटेलमध्ये तिला विकलीस आणि ते हरामखोर झाले, तिच्यावरती बलात्कार केला, तिचा रेप केला, तिला नशा वगैरे दिली. अरे जरा जरा कुठंतरी माणुसकी जरा ठेवली पाहिजे रे. जरा तुम्हाला तुमची आई बहीण बाप भाऊ तुमची लेकरं अशी काय, तुम्हाला काय ह्या गोष्टीची काय जाणीव बिणीव, काय नावाची काय चीज काय आहे का नाही? हां, बारक्या बारक्या पोरींवरती बलात्कार होत आहेत. अरे माणसाची मानसिक स्थिती तुमची साल्यानो चांगली नाही. तुम्हाला बाय म्हणजे ना संधी दिसती. आता 13 वर्षाची पोरगी आहे, मध्ये ती छोट्या छोट्या बाळांवरती रे बरं चाललंय काय? अरे त्या पोरीची जी हालत आहे ती खाली त्या व्हिडिओमध्ये मी टाकलं, ते बघा यार. तिच्या आईबापाला काय वाटत असेल, ती पोरगी काय म्हणते. अरे एवढं सगळं जे होतंय, अरे ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. कायद्यानं असे ठोस पावलं घेतली पाहिजेत, असे निर्णय घेतले पाहिजेत की असले गुन्हे करणारा ज्यावेळेस विचारेल ना त्या टायमिंगला त्याची फाटली पाहिजे, अक्षरशः फाटली पाहिजे. तो अभी बताओ। हम लिखवाएंगे, मेरे मरने के बाद वो सब फंसेंगे। कौन कौन सा फंसेंगे, कौन सा फंसेगा? ये पुलिस वाले फंसेंगे, वो लोग वो सब फंसेंगे।